नमस्कार, आपण पाहताय लोकराज्य न्यूज 24। पाहुयात महत्त्वाची बातमी। पिंपरी चिंचवड शहरातील मोशी परिसरात एक अतिशय संतापजनक घटना समोर आली आहे। एका 7 वर्षाच्या निष्पाप चिमुरडीवर 40 वर्षीय शेजाऱ्याने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। या प्रकरणी MIDC भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संपूर्ण परिसरातून संताप व्यक्त होत आहे। मोशी येथील विनायकनगर शिवशंभो कॉलनीमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे। या प्रकरणात फिर्यादीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून रामू कुंजल निसाद वय वर्ष 40 या आरोपीला पोलिसांनी गुन्हा दाखल करून बेड्या ठोकल्या आहेत। राम कुंजल निसाद याने 2 एप्रिलला सायंकाळी 8:30 वाजण्याच्या सुमारास पीडित मुलीला आपल्या खोलीत बोलावलं, तिच्यावर लैंगिक अत्याचार केले, तसेच कुणालाही सांगितलं तर जीवे मारण्याची धमकीही दिली। धक्कादायक बाब म्हणजे 3 एप्रिलला सकाळी पुन्हा आरोपीने पीडितेला आपल्या खोलीत बोलावून अश्लील चाळे करण्यास सुरुवात केली। यावेळी पीडित मुलीच्या आईने आणि आत्याने खिडकीतून हा सर्व प्रकार स्वतःच्या डोळ्यांनी पाहिला। आपल्या मुलीसोबत घडणारा हा भयानक प्रकार पाहून त्यांनी तत्काळ पोलिसात धाव घेतली। या प्रकरणी पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून MIDC भोसरी पोलिसांनी आरोपी राम कुंजन निसाद विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 64(1), 65(2), 74, 351 आणि बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा पोक्सोच्या कलम 468 नुसार गुन्हा दाखल केला आहे। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।